नमस्कार सख्यांनो, आज बनवत आहोत आपण साबुदाणा पापड। साबुदाणा अर्धा किलो घेतलेला आहे। अर्धा किलो साबुदाण्यापासून आपण 150 ते 200 पापड आपण बनवू शकतो। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 पातेलं साबुदाणा, झाला तर 1.5 पातेले मी त्याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून ते झाकून ठेवलेले आहे। साबुदाणा पापड आपण मागच्या रेसिपीमध्ये बघितले होते की त्याच्यामध्ये मी अर्धा किलो बटाटे, अर्धा किलो साबुदाणा आणि थोडा मिरचीचा ठेचा घातला होता। आता हा साबुदाणा पापड आपण फिक्का बनवत आहोत, म्हणजे नुसताच मिठाचा। म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत हा पापड सर्वांनाच आवडतो। लहान मुलं तर आवडीने खातात, अगदी जिभेवर ठेवलं की विरघळतो हा पापड। साबुदाणा पापड कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो। असेच नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। बघा, मी असा साबुदाणा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। नंतर त्याच्यावरती झाकून ठेवून मी 5 ते 10 मिनटं वाफवण्यासाठी ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम मी लो केलेली नाही, गॅसची फ्लेम ही फास्टच आहे। असा बघत आहे आपण। आता पळीने मी थोडं थोडं हलवून घ्यायचं, का तर खाली चिटकू नये म्हणून। चिटकलं तर मग खाली करपतो। साबुदाणा हा चिकट असल्यामुळे लगेच करपतो। आणि ह्याच्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही। तेलाचा वापर जर केला तर आपलं वर्षभर वाळवून हे टिकवण्यासाठी आपण ठेवलेलं असतं। त्याच्यामुळे काय होतं, तेलाचा वास हा मारतो। आपण कोणतेही तेल लावलं तरी तेलाचा हा वास हा मारतोच। त्याच्यामुळे वाळवण कामात कधी पण तेलाचा वापर करायचा नाही। तर पाहू शकता आपण 10 मिनटं मी ठेवून घेऊन अजून छान आपला साबुदाणा पापड हा शिजला आहे का मी पाहण्यासाठी बघत होते। आणि गुठळ्या होऊ नाही, गुठळ्या तर होत नाहीत, पण साबुदाणा हा खाली चिटकतो म्हणून त्याला सारखं हलवावं लागतं। मग नंतर असं हलवत हलवत राहणे। आणि ज्या वेळेला हा आपल्याला बेटर आपलं हे तयार झाले असं समजते, ते काय करायचं, वरती जी शाईसारखं येतं ना, तेव्हा समजायचं की आता आपला पापड हा घालण्यायोग्य झालेला आहे। तर आपण पाहू शकता असा आपला साबुदाणा जर ट्रान्सपरंट दिसायला लागला की लगेच पापड आपला घालण्यासारखा झालेला आहे, जेणेकरून ते उलणार नाही। उलला की समजायचा की आपला पापड हा फुटलेला, म्हणजे कच्चा राहिलेला आहे, बेटर कच्चा राहिलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा ट्रान्सपरंट कसं दिसते आहे, म्हणजे शाईसारखं जे आलेलं असते ना, ते शाईसारखं असं यावं। आता ह्या पापड आपला उलणार नाही, काय नाही काय नाही। तर अशा पद्धतीने मी असं पापड, सगळे पापड मी घालून घेत आहे। आता कलरचे पापड करणार नाही तर मज्जाच नाही। कलरचे पापड केलं तर असं वाटतं की सुगरणीला आपण वाळवण काम करतोय बाबा। आता यासाठी मी घेतला आहे पिवळा कलर आणि लाल कलर। तर मागच्या वेळेसमध्ये आपण हिरवा कलर पण टाकला होता। तर अशा पद्धतीने मी हिरवा, लाल आणि पिवळा कलर हा मिक्स करून घेतलेला आहे। पांढरा आणि लाल आणि पिवळा या 3 कलरचा मी आज पापड घालत आहे। 150 ते 200 पापड 100% होतातच। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने मी सगळे पापड असे टाकून घेत आहे पेपरवरती। अगदी हे घरात रूम टेम्परेचरवर सुद्धा वाळवून निघतात। 2 दिवसात पापड हे वाळवून आपले खाण्यासाठी तयार होतात। आज घातले तर उद्या लगेच पोरं दुपारपर्यंत घरातल्या घरात हे पापड आपले सुकून आणि वाळवून होतात। 2 दिवसामध्ये हे पापड आपण वाळवून निघू शकतो। तरी तिसऱ्या दिवशी आपण थोडं ऊन द्यायचं आणि डब्यात भरून ठेवून द्यायचं। हे रूम टेम्परेचरलाच मी ठेवतो। चला मग सख्यांनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा। अर्धा किलोपासून 150 ते 200 पापड। धन्यवाद।